युनिट्स अँड मेजरमेंट हा आपला चॅप्टर रिव्हिजन मध्ये जवळपास काल संपलेला आहे. आपण एरर अनालिसिस काल पाहिलं. एरर्स काय असतात, कोणत्या टाईपचे असतात, एरर काढण्यासाठी कोणत्या मॅथमॅटिकल टेक्निक्स आहेत. ज्यामध्ये आपण अगोदर ऑब्झर्वेशन्स घेतो, ऑब्झर्वेशन्सचा मीन काढतो, मग त्या मीनचे ऍब्सोल्यूट एरर्स काढतो, मग ऍब्सोल्यूट एररचा ऍब्सोल्यूट मीन एरर काढतो, मग आपण त्याचा रिलेटिव्ह एरर काढतो आणि मग फायनल पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर काढतो. ही पूर्ण प्रोसेस आहे त्याची. आता हे झालं दिलेल्या पर्टिक्युलर ऑब्झर्वेशनचं एरर अनालिसिस. पण आपल्याला कधी कधी एरर्स वेगवेगळ्या क्वांटिटीजला कंबाईन करून सुद्धा मिळतात. जसं आता आपण एखादा रेक्टँगल घेतला, जसं जे मेन्स मध्ये क्वेश्चन असतात याचे. रेक्टँगल घेतला तर रेक्टँगलचा एरिया एरिया काढताना आपण लेंथ आणि ब्रीथ दोघांना मल्टिप्लाय करतो. असं होऊ शकतं की समटाइम्स आपण समजा या टेबलचा मला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. मी याची लेंथ मोजली, ब्रेड्थ मोजली, तर लेंथ मध्ये मला एरर सापडला थोडाफार. म्हणजे मी ऍक्च्युली ह्याला जर 50 म्हणायचं असेल, नंतर एखाद्याने म्हणलं करेक्ट 50 आहे का, आपण काय म्हणतो प्लस मायनस धरा, थोडंफार चेंज असू शकते. हे जे प्लस मायनस आहे तो आहे एरर. म्हणजे लेंथ मध्ये एरर आहे, ब्रीड्थ मध्ये एरर आहे. त्याचं मिनिंग काय होतं की एरिया मध्ये एरर आला. मग तो एरर किती आहे, पर्सेंटेज एरर किती आहे, हे आपण एरर्स वेगवेगळ्या फॉर्म मध्ये जेव्हा पाहतो तेव्हा आपण त्याला म्हणतो कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. तर आपला लास्ट टॉपिक आहे हा. आणि मग मी तुम्हाला याचे पीवायक्यूज पण दाखवेल कसे विचारतात. सोपे असतात पीवायक्यूज. कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. कॉम्बिनेशन मध्ये पहिला आहे द सम ऑर डिफरन्स. काल स्टार्ट केलं होतं पण थांबलो आपण. द सम ऑर डिफरन्स. दोन क्वांटिटीची सम केली किंवा डिफरन्स काढला तर एरर कसा राहतो. आता असं समजा आपल्याकडे एक कुठली क्वांटिटी आहे एक्स, त्या एक्स मध्ये आपण ए आणि बी असे दोन वेगळे मेजर्स घेतले. ठीक आहे. आणि मग ते मेजरमेंट प्लस केले किंवा मायनस केले, त्यांची सम घेतली किंवा डिफरन्स घेतला. आता असं समजा ए काय आहे, मेजरमेंट आहे. ए मेजरमेंट आहे ऍक्च्युअल जे घ्यायचं होतं ते. पण ए मध्ये आपल्याला काही ना काही एरर सापडला. मग बघा, आपण डेल्टा ए काय म्हणूया, एरर इन ए. मग आता टोटल एरर ए मध्ये किती झाला, ए आपण त्याला मोजलेला एरर. मग आपण काय केलं, प्लस मायनस, प्लस मायनस त्याच्यातला एरर. म्हणजे ही क्वांटिटी आणि हा त्याच्यातला एरर. म्हणजे मी समजा लेंथ मला मोजायची होती 12 सेंटीमीटर, पण मी काय केलं 12 मध्ये 0.1 एरर ठेवला. म्हणजे माझा आन्सर 12.1 पण राहू शकते. ठीक आहे नाही, तेवढा एरर राहू शकतो याच्यामध्ये. तर हा जो वरचा पॉइंट नंतरचा नंबर आहे तो एरर आहे आणि अगोदर मोजलेला एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे. म्हणजे आपण काय केलं, प्लस मायनस, म्हणजे एक तर एरर 0.1 जास्त असेल किंवा 0.1 कमी असेल. तर हा झाला ए मधला एरर. डेल्टा बी काय आहे, एरर इन बी आहे. त्याच्यामुळं बीचं ऍक्च्युअल मेजरमेंट बी, पण त्याच्यातला एरर डेल्टा बी. आता जर तुम्ही पाहिलं तर ए मध्ये समथिंग एरर आहे, सिमिलरली बी मध्ये पण एरर आहे. तर याच्यामुळे ओव्हरऑल जी आपली क्वांटिटी एक्स होती तिच्यामध्ये एरर येणारच ना. मी जर आता म्हटलं की ही लेंथ आणि ही ब्रीड्थ आहे रेक्टँगलची, तर लेंथ मध्ये डेल्टा एल एवढा एरर आहे, ब्रीड्थ मध्ये डेल्टा बी एवढा एरर आहे. तर एरियामध्ये काही ना काही एरर येणार. मग तो एरर कसा येणार, तर एक्स मध्ये पण काही ना काही एरर येणार. एक्स प्लस डेल्टा एक्स तो कशाला इक्वल असेल,
ए प्लस मायनस डेल्टा ए. आता प्लस मायनस दोन्ही एकाच जागी घेऊ आपण. ते घेऊ. अजून काय होऊ शकते? या दोघात प्लस मायनस बी प्लस मायनस डेल्टा बी. तर याला आपण म्हणतो एरर इन सम ऑर डिफरन्स. त्याच्यात काय केलं जाते? एखाद्या क्वांटिटीच्या मेजरमेंट मधला एरर हा ऍक्च्युली बघा. सो एरर इन एक्स, एक्स मधला एरर काय राहू शकतो? डेल्टा ए मध्ये प्लस मायनस डेल्टा बी, आणि ह्याच्यातही काय राहू शकतो? प्लस मायनस. हे मी तुम्हाला मागे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, एखाद्या एरर मध्ये याच्यात तुम्ही पाहिलं तर किती व्हॅल्यू आहेत? 4 व्हॅल्यू आहेत. पहा, दिसायला 2 आहेत पण ऍक्च्युली 4 आहेत. तुम्ही इथला प्लस घ्या, डेल्टा ए प्लस मध्ये आला समजते. त्याच्यासोबत प्लस डेल्टा बी घ्या, एक व्हॅल्यू झाली. दुसरी काय होईल? याचा प्लस याचा मायनस, 2 व्हॅल्यू झाल्या. तिसरं याचा मायनस याचा प्लस, 3 व्हॅल्यू झाल्या. याचा मायनस याचा मायनस, 4 व्हॅल्यू झाल्या. तर लक्षात घ्या. सो देअर आर 4 पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एरर्स. ठीक आहे? त्याच्यामध्ये 4 पॉसिबल एरर्स असू शकतात. तर दिस इज नोन ॲज सम ऑर डिफरन्स. ठीक आहे? म्हणजे सम मधल्या 2 एरर्स आणि 2 कशामधले असतील? डिफरन्स मधले असतील. तर पॉसिबल 4 आन्सर असू शकतात. आता याचं एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो, जे समजायला हेल्प होईल. बघा मी काय म्हणतो तेच आहे. व्हॉल्यूम्स ऑफ 2 बॉडीज. आपण 2 बॉडीजचं व्हॉल्यूम काढलं. त्यामध्ये पहिल्याचं व्हॉल्यूम V1 ते होतं 10.2 प्लस मायनस 0.02. आता व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे मीटर क्यूब किंवा इथं समजा सेंटीमीटर क्यूब मध्ये मोजलं. युनिट असतं मीटर क्यूब और सेंटीमीटर क्यूब. सेकंड जे व्हॉल्यूम आहे ते 6.4 होतं प्लस मायनस त्याच्यातला एरर आहे 0.01 सेंटीमीटर क्यूब. आता याच्यामध्ये तुम्ही युनिट बदलत बसण्याची गरज नाही. तुम्ही म्हणायला मीटर क्यूब करायचं का? काही गरज नाही. युनिट सगळे सारखे असतील तर काही उपयोग नाही पडत, म्हणजे करू शकता तुम्ही डायरेक्ट. तर तुम्हाला आता विचारले कॅल्क्युलेट एरर इन सम ऑर डिफरन्स. तर सम आणि डिफरन्स मिळून किती व्हॅल्यूज आहेत? 4. 4 पॉसिबल व्हॅल्यूज आहेत. तर कसं काढणार? तर आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागतील. बघा, V1 ला आपण कसं लिहित होतो? V1 प्लस डेल्टा V1. आलं लक्षात? आणि याच्यामध्ये एक मायनस पण घ्या. एक सम एक मायनस प्लस आणि एक मायनस. V2 काय होऊ शकतंय? ही व्हॅल्यू आणि त्याच्यातला एरर. आता आपल्या मागच्या फॉर्म्युल्यानुसार हा एक्स आहे, हा ए आहे आणि हा डेल्टा ए आहे. कळलं? हा बी आहे आणि हा डेल्टा बी आहे. आपल्या दोघांना एकत्र करायचं आहे. तर सांगा बरं याच्यात ऍक्च्युअल व्हॉल्यूमची व्हॅल्यू किती आहे? 10.2 आणि याच्यातला एरर किती आहे? 0.02. हा एरर आहे. ही जी प्लस मायनस नंतरची व्हॅल्यू असते, दिस इज कॉल्ड एरर. ठीक आहे? हा एरर आहे. आणि हे ऑब्झर्वेशन्स आहेत. आपण मेजरमेंट घेतले, पण आपल्याला गॅरंटी नाही की आपण हे घेतलेलं करेक्ट आहे की नाही. पण आपण मानले की याच्यात एवढा एरर असू शकतो. हा कसा काढला? मीन वगैरे काढून आपण काढलेला एरर आहे. ठीक आहे? मग आता आपण काय करणार? अगोदर दोघांमधला टोटल एरर काढा, डेल्टा एक्स. दोघातला एरर काय असेल? तर दोघातला एरर तुम्ही बघा, प्लस मायनस. पहिल्यातला एरर प्लस मायनस, दुसऱ्यातला एरर हे प्लस मायनस हे प्लस मायनस, टोटल व्हॅल्यू 4. चला काय होईल मग? काय काय होऊ शकते? इथे प्लस मायनस घ्या. पहिल्यातला एरर 0.02 पुन्हा 0.01. तर ओव्हरऑल व्हॅल्यू किती झाली? बघा, हा प्लस या प्लस सोबत मल्टिप्लाय केला
तर प्लस येईल, याच्यासोबत केला तर मायनस येईल, याच्यासोबत केला तर मायनस येईल, याच्यासोबत केला तर प्लस येईल. म्हणजे ओव्हरऑल एक प्लस मायनस बाहेर येईल. किंवा असं समजा या दोघातला कॉमन आउट कोण घेतला, प्लस मायनस घेतला, तर मध्ये कोण राहील? सिंपल आन्सर याचं. तर 0.02 आणि 0.01 यांच्यातला एरर किती झाला? प्लस मायनस घेतल्यावर मध्ये प्लसच राहील, तर 0.03 हा झाला एरर. ठीक आहे, हा झाला एरर. आता एरर जो असतो तो डिफरन्स घेऊन काढत नाही, एरर नेहमी ऍड केला जातो. एक रूल लक्षात ठेवा, एरर कधी सबट्रॅक्ट होत नसतात, एरर नेहमी ऍड होतात. तर मग सबट्रॅक्ट काय होतं? ऍक्च्युअल मेजरमेंट्स ऍड किंवा सबट्रॅक्ट होतात. व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट, नाही तर परीक्षेत रॉंग होईल. आता मी फक्त क्वेश्चन चेंज करेन. ऍक्च्युअल जेई मेन्स किंवा नीट मध्ये असेच प्रश्न असतात, ऍक्च्युअल असेच असतात. मी तुम्हाला 24-25 चे पण क्वेश्चन दाखवतो. तर उद्या आपल्याला सगळे क्वेश्चनच करायचे त्याचे, त्याच टाईपची आपली वर्कशीट आहे. समजलं? वर्कशीट मध्ये तसेच क्वेश्चन आहेत. मी सगळ्या बनवल्या तुमच्यासाठी खास. एरर शुड बी ऍडेड ओनली. आता तुम्ही असं नाही म्हणू शकत, सर एकदा आम्ही काय करतो, या दोघांना ऍड करतो आणि एकदा या दोघांना सबट्रॅक्ट करतो. असं नाही होत. ठीक आहे, हे दोन्ही फक्त ऍडच होणार. एरर्स आर ऍडेड ओनली. तर मग आता आपण सबट्रॅक्ट कोणाला करतो? तर बघा, एकदा व्हॉल्यूमला मी ऍड करतो आणि एकदा व्हॉल्यूमला सबट्रॅक्ट करतो. तर दोन्ही व्हॉल्यूम किती होते? 10.2 आणि 6.4. त्यांना ऍड करा, हे किती झाले? 16.6. ठीक आहे, हा झाला सेंटीमीटर क्यूब. हे सम झाले आणि या दोघांना एकदा सबट्रॅक्ट करा. तर बघा, इथे राहिले 8 आणि इथे राहिले 3, 3.8. तर झालं. तर सांगा एरर इन सम. सम मधला एरर काय राहील? सम किती आहे? 16.6. त्याच्यामध्ये दोन व्हॅल्यू आहेत प्लस मायनसच्या. एरर किती आहे? 0.03. एरर इन डिफरन्स 3.8 प्लस मायनस एरर आहे 0.03. दिस इज द फायनल आन्सर. तर काय केलं जाते जेव्हा आपल्याला या पद्धतीने देतात? आता बघा, इन शॉर्ट आपण काय काय केलं. सरळ या दोघांना ऍड करा, एरर येऊन जातो. समजलं? त्याच्यानंतर या दोघांना एकदा ऍड करा, एकदा सबट्रॅक्ट करा आणि असं लिहून टाका. तर हे एवढं जे लिहिलंय त्याला डोक्यामध्ये एवढंच ठेवायचं. पहिल्यांदा एरर काढून घ्यायचं ऍड करून, मग एकदा ऍड करायचं, एकदा सबट्रॅक्ट करायचं आणि त्याला एकदा ऍड लिहायचं, एकदा सबट्रॅक्ट लिहायचं, एरर सेम ठेवायचा. समजलं? लाईक धिस वी कॅन कॅल्क्युलेट एरर्स. तर हे झालं तुमचं एरर अनालिसिस मध्ये एरर इन सम ऑर डिफरन्स. आता आपल्याला पाहायचं आहे एरर्स इन किंवा एरर इन प्रोडक्ट. आपण जर दोन क्वांटिटीला मल्टिप्लाय केलं तर त्यांचा एरर काय येतो? नीट समजून घ्या. माझ्याकडे क्वांटिटी आहे एक्स आणि ती मी घेतली दोन वेगवेगळ्या क्वांटिटीच्या प्रोडक्टने. जसं मागच्या क्वेश्चन मध्ये काय केलं होतं आपण? मागच्या क्वांटिटीमध्ये ए प्लस बी केलं होतं आणि ए मायनस बी केलं होतं. आठवतंय ना? इथं आपण ए प्लस मायनस बी ठेवलेलं आहे. सम आर डिफरन्स होता, कनेक्टेड राहायच्याशी. आता आपल्याला काढायचं आहे प्रोडक्ट मधला एरर. आता याचं एक्झाम्पल काय घेता येईल? तेच घ्या, एरिया ऑफ रेक्टँगल घ्या, लेंथ इंटू ब्रीथ. तर दोघांमधला एरर काढायचा आहे. मागे सम ऑर डिफरन्स मध्ये पेरिमीटर घेऊ शकला असता तुम्ही, व्हॉल्यूमला ऍड केला. आता तिथं व्हॉल्यूम काढायचं काम ठेवलं नाही त्यांनी, व्हॉल्यूम दिलेलं होतं. मागच्या क्वेश्चन मध्ये व्हॉल्यूम काढलेले आपण डायरेक्ट, ते दिलेल्या व्हॅल्यू आहेत ना. आता व्हॉल्यूम कोणताही असो, तुम्हाला आता जेई मेन्स किंवा एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये कसं विचारतील? दोन सिलेंडर आहेत म्हणतील, त्यांच्या व्हॉल्यूम, त्याच्या हाईट, रेडियस अशा आहेत. मग त्यांचे व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केले, मग ह्याच्यामध्ये हाईट मध्ये एवढा एरर आहे, रेडियस मध्ये एवढा एरर आहे, मग त्याच्या व्हॉल्यूम मध्ये एवढा एरर झाला, तर फ्रॅक्शनल एरर किती होता? अशा टाईपचे प्रश्न येतील एक्झाम मध्ये. पण आपलं बेसिक सगळे फॉर्म्युले, सरफेस, व्हॉल्यूम रिवाइज करा, नाहीतर तिथे ऐनवेळेस तेच आठवायचे नाही.
तर व्हॉल्यूम स्पिअर काय असतो? व्हॉल्यूम ऑफ स्पिअर 4/3 पाय आर क्यूब. स्क्वेअर नसतो. सिलेंडरचा व्हॉल्यूम पाय आर स्क्वेअर एच. कोनचा व्हॉल्यूम 1/3 पाय आर स्क्वेअर एच. सगळं विसरल्यावर कसं 11वी-12वी पास होतं. विसरू नका. आता याच्या प्रूफ मध्ये जायचं नाही. नीट ऐका. जेव्हा प्रोडक्ट मधला एरर काढायचा असतो त्यावेळेस काय करायचं? प्रोडक्ट चा फ्रॅक्शनल एरर. नीट बघा, हा फ्रॅक्शनल एरर आहे. नेहमी सम असेल, सॉरी प्रोडक्ट असेल तर काय करतात? आता समजा मी हे एरिया म्हटलं तर एरियातील एरर डिवायडेड बाय एरिया. नेहमी फ्रॅक्शनल पार्ट मध्ये लिहितात. पुढे काय लावा? प्लस मायनस. चला, एरर्स आर ऑलवेज ऍडेड. ठीक आहे. तर ए मधला एरर काय राहील? डेल्टा ए, त्याला डिवाइड करायचं ए ने, प्लस डेल्टा बी अपॉन बी. दिस इज कॉल्ड एरर इन प्रोडक्ट. हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता याच्या प्रूफ मध्ये जाऊ नका. फक्त लक्षात ठेवा की प्रोडक्ट मधलं एरर काढायचं असेल तर काय करा? दोघांमधले एरर घ्या. जसं मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक एक्झाम्पल देतो. चला, एक रेक्टँगल आहे. एका रेक्टँगल मध्ये मी घेतली त्याची लेंथ. लेंथ कशी आहे? 10. आणि त्याच्यामध्ये एरर आहे लेट्स से प्लस मायनस 0.1. ठीक आहे. ब्रीथ आहे ती 8 आहे आणि त्याच्यामध्ये समजा एरर आहे 0.2. तर तुम्हाला विचारलं एरियातला एरर किती? तर तुम्ही काय फॉर्म्युला लिहिणार? एरियातील एरर डिवायडेड बाय एरिया. समजलं? बाहेर प्लस मायनस लावा. चला, लेंथ मधला एरर किती आहे? 0.1. आणि लेंथ किती आहे? 10. त्याच्यात किती आहे? 0.2. हे किती आहे? 8. सिम्प्लिफाय दिस. हा किती झाला? वर 1 खाली 100 आला. दिसतं तुम्हाला? एवढं होतं, वर 100 आला. म्हणजे एक काम करा, तुम्ही याला असं लिहा. हे 1 खाली 100, इथे 2, इथे 80. त्याला तुम्ही आता बेसिक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केले. त्याला तुम्ही 1/40 पण लिहू शकता. हा 1/40 झाला. तर बघा, हा ऍक्च्युली किती आहे? 0.01. आणि हा 0.4. नाही, 0.4 नाही. हा उडवला इथं असं येईल ना. तर याला किती येणार? 0.0428 4×5 = 20. समजलं? तर तुमचा जो एरिया मधला एरर असेल तो ऍक्च्युअली किती असेल? प्लस मायनस 0.01 आणि 0.025. दिस इज एरिया इन एरर. समजलं? सर मग एरिया किती असेल? 80. एरर तर इथून काढला ना आपण. बेसिक लेंथ इंटू ब्रीथ कोण आहे? ऍक्च्युअल मेजरमेंट 10 × 8. तर हे एबी म्हणजे कोण आहे? हा 10 आहे, हा 8 आहे. असं असतं हे. या पद्धतीने आपण आता रूल लक्षात ठेवायचा. आता परीक्षेमध्ये जेव्हा तुम्हाला मल्टिप्लाय करायचं येईल तेव्हा एवढंच आठवलं पाहिजे. बाकी काहीच लागत नाही. तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा. प्रोडक्ट मधला एरर काढायचा असेल तर दोघातला एरर फ्रॅक्शनल एरर घेतात. फ्रॅक्शनल एररचा अर्थ माहितीये, एरर इन मेजरमेंट डिवायडेड बाय ऍक्च्युअल मेजरमेंट. तर नेहमी याला फ्रॅक्शनल एरर म्हणतात. त्याला नेहमी फ्रॅक्शन मध्ये लिहितात. हम्म. डिव्हिजन मध्ये पण जवळपास असंच करतात. मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगेल. आता मेन आहे, हे जास्त विचारतात परीक्षेत. एरर इन एनी क्वांटिटी रेज टू सम पॉवर. कोणत्याही क्वांटिटीला जेव्हा पॉवर मध्ये लिहितात
त्यावेळेस एरर काढताना आपण लॉगॅरिथम्स वापरतो. लॉग वापरून काढलं जातं. पुन्हा लॉग आला. पण आपण ऍक्च्युअल लॉग काढत बसत नाही. मी तुम्हाला त्याचा डायरेक्ट फॉर्म सांगतो. आता हा तोच प्रकार आहे. समजा मी क्वांटिटी घेतली एक्स, त्याचा डायरेक्ट सांगतो. त्या क्वांटिटीची एक व्हॅल्यू आहे ए आणि त्याचा पॉवर एन आहे. बी एम आहे. आता तुम्हाला सांगितलं ह्याच्यातला एरर काढा. तर एरर काय येईल? एक्स मधला एरर डिवाइडेड बाय एक्स. आता सगळ्यांनी लक्ष द्या. इथं प्लस मायनस लावा. पॉवर जो असतो, आता मला ए मधला एरर काढायचा आहे आणि बी मधील पण एरर काढायचा आहे. पण ए चा पॉवर आहे आणि बी चा पण पॉवर आहे. सो फर्स्ट रूल टेक आउट द पॉवर डाऊन. पॉवरला खाली घ्या. याचा पॉवर किती आहे? एन. नीट बघा मी काय करायलो. मजाक चालू नाही. इथल्या डेल्टा ए बाय पॉवर खाली घ्या. आता आपण प्रोडक्ट मध्ये हेच केलं ना, फक्त तिथं पॉवर नव्हता. हा पॉवर खाली येतो. सर का खाली आला? तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. मी जर एखादा नंबर असा लिहिला आणि मी म्हटलं मी याचा लॉग घेतो टू सम बेस ई, आपल्याला माहिती आहे ना पॉवर खाली येतो. तर हा ऍक्च्युली असा आहे. हा टू खाली का आला कळलं? आपण लॉग घेतल्यामुळं खाली आलाय. तर पॉवरचं एरर कॅल्क्युलेट करताना लॉगॅरिथम यूज केलं जातं. म्हणून आणि लॉगची प्रॉपर्टी आहे पॉवर बाहेर येतो, म्हणून त्याला बाहेर काढलं. उलट हे फार सोपे असतात क्वेश्चन्स. बघा, कारण ए चा पॉवर 10 असेल तर त्याला 10 टाइम्स मल्टिप्लाय करणं इझी नाही ना. पण तोच 10 खाली आणला तर ते सोपं झालं, मल्टिप्लिकेशन मध्ये गेलं. आणि आपण पाहिलं एरर्स आर ऑलवेज ऍडेड. इथं प्लस करायचं. प्लस मायनस बाहेर ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. आता इथं काही सर लॉग मध्ये हे सबट्रॅक्ट होत असते. डिव्हिजनची क्वांटिटी काय असते? सबट्रॅक्ट मध्ये जाते. मी जर तुम्हाला असं म्हणलं आणि दोन्ही साईडला लॉग घ्या म्हणलं, तर तुम्ही इथं काय लिहिणार? लॉग 2 आणि याला मायनस लॉग 3 लिहिणार. डिव्हिजन मध्ये सबट्रॅक्शन होते, आहे की नाही? लॉगला मल्टिप्लिकेशन मध्ये ऍड होतात. आहे की विसरलात? देवा देवा देवा. 2/3 मध्ये डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन होते लॉगचं, पण एरर मध्ये सबट्रॅक्ट करत नाहीत. हे मला सांगायचं आहे. तर सिंपल नीट आहे का काय सांगाल? वर 50 क्वांटिटी असू द्या, खाली 50 असू द्या. खाली वर काही असलं आधी वरचे पॉवर बाहेर काढा, खालचे काढा, पण फक्त ऍडच करा. इथे सबट्रॅक्ट नाही करायचं. आता याला काय लिहा? एम डेल्टा बी अपॉन बी झालं. हे परीक्षेत खूप विचारतात हा. आता याचं तुम्हाला वाटलंच नाही, बघतो इथे एक्झाम्पल आहे का? बरं, इथपर्यंत कळलं? एक समजून घ्या. एरर इन डिव्हिजन सांगून टाकतो, कन्फ्युजन नको. चारी ऑपरेशन मधलं पाहिलं. सम डिफरन्स एका जागेवर, प्रोडक्ट एका जागेवर, डिव्हिजन वेगळं आणि पॉवर्स वेगळे. 4 टाईपचे क्वेश्चन असतात. आता डिव्हिजन काय आहे? एक्स इज इक्वल टू ए अपॉन बी. आता ह्याला आपण कोणासारखं लिहित नाही, ह्याला लॉग सारखं नाही करत आपण, कारण इथं पॉवरच नाही. पॉवर आहे, 1 पॉवर आहे. 1 पॉवरचा काही फरक पडत नसतो. आता ह्याला एरर असं लिहितात. मेन गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यात एक असं लिहायची पद्धत आहे. याच्यातला एरर इथे 1 करतात प्लस मायनस. ए ला कसं लिहाल? 1 प्लस मायनस डेल्टा ए अपॉन ए. याला करायचं मल्टिप्लाय. मल्टिप्लाय केल्यावर माहिती आपल्याला हा पॉवर वर येऊन निगेटिव्ह होत असतो. तर इथे डेल्टा बी अपॉन बी आणि वर पॉवर किती येते? -1. हा 1 आहे ना. आपल्याला माहिती आहे पॉवर वर खाली गेली की प्लस मायनस होतात. हा पॉवर वर जाऊन मायनस झाला. 1 येत असतो त्याच्यात हा. हा प्रत्येकातला फॉर्म्युला आहे. आता थोडस लक्ष द्या. आता मेन गोष्ट, एरर खूप छोटा नंबर असतो. आपण काय फार मोठा एरर ठेवतो का मेजरमेंट मध्ये? असं होईल का? समजा ह्याची इथली जी लेंथ आहे ही 20 सेंटीमीटर आहे. तुमचा एरर किती राहील? पॉइंट मध्ये राहील.
मोजण्यात 20 मोजा म्हणलं तर तुम्ही चुकून 19.998 मोजू शकता. खूप कमी एरर आहे. असं होईल का? त्याची लेंथ 20 आणि तुम्ही 16 मोजली. खूप मोठा एरर झाला ना तो. आपण म्हणतो कोणती स्केल वापरला का तुला नंबर कळत नाही? 20 तर मोजायचं होतं. 16 मोजला 4चा फरक. इट्स अ व्हेरी बिग एरर. आता असा एरर जर इस्रो नासा करू लागले तर निघतील एकाकडून जातील दुसऱ्याच प्लॅनेटवर. नाही तसं एरर जमत नाही. तर एरर जो असतो इज व्हेरी स्मॉल क्वांटिटी. याचा अर्थ असा आहे की इथे जो एरर आहे तेव्हा काय निगेटिव्ह पॉवरला कसं डील करायचं सांगतो. आपल्याला हे पुढे मॅथ्स फिजिक्स मध्ये आहेच खूप चॅप्टर्स मध्ये. पण एक लक्षात ठेवा ऍज डेल्टा बी अपॉन बी दिस एरर और दिस मे कुठल्या असू द्या इज ऑलवेज व्हेरी व्हेरी स्मॉलर दॅन 1. हा खूप छोटा एरर असतो. म्हणजे ही व्हॅल्यू 0.001 या टाईप मध्ये असते. आता आजपासून लक्षात ठेवा दिस इज नोन ॲज बायनॉमियल अप्रॉक्सिमेशन. आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये वापरणार आहोत. ठीक आहे. लक्षात घ्या बायनॉमियल अप्रॉक्सिमेशन काय सांगतो जेव्हा एररचा जो पॉवर आहे तो निगेटिव्ह आहे तेव्हा आपण काय करतो हा निगेटिव्ह पॉवर ही व्हॅल्यू मात्र कशी असली पाहिजे व्हेरी स्मॉल. लेस दॅन 1चा अर्थ आणि व्हेरी लेस दॅन म्हणजे दोनदा म्हणजे व्हेरी व्हेरी लेस दॅन नुसताच लेस नाहीये. 2-3 लेसचा अर्थ काय खूप लहान. आपण जनरली याला लेस दॅन याला ग्रेटर दॅन म्हणतो. पण हा व्हेरी व्हेरी लेस हा व्हेरी व्हेरी ग्रेटर. म्हणजे जास्त असेल खूप जास्त तर तो साइन डबल काढतात. कळले? आता पहा हा जो एरर आहे किंवा हा जो एरर आहे खूप छोटा नंबर आहे म्हणून आपण याला असं लिहू शकतो. नीट पहा तर 1 प्लस मायनस डेल्टा एक्स बाय एक्स इथे 1 प्लस डेल्टा ए बाय ए. आता काय करा एकदा प्लस एकदा मायनस असतोच ना याच्यामध्ये याला तुम्ही असं ठेवा आणि एक काम करा 1 हा प्लस. तर जेव्हा ही क्वांटिटी खूप छोटी असते तेव्हा पॉवरला जम्प करून मध्ये आणतात. या पॉवरला जम्प करून आणा. पॉवर किती आहे -1. तर हा मायनस इथे देऊन टाका. इथं 1 आला त्याला मल्टिप्लाय कोणाशी करा डेल्टा बी बाय बी. हा -1 खाली येतो. जर तुम्हाला कोणी असं म्हणलं नीट पहा ही व्हॅल्यू काय असू शकते तर यू कॅन सी. एक मिनिट अजून एक काम करू आपण. नीट पहा मी काय करतोय असा तर तुम्ही काय विचार कराल सर हा 1 प्लस 0.002 चा पॉवर -3. मग मी याला 1.002 लिहिलं. मग याचा पॉवर -3 लिहिला. मग याला 1 अपॉन 1.002 चा क्यूब केला. आता याला 4 अंकी नंबरचा क्यूब करायचा आहे. दिस इज रॉंग. असं करायचं नाही. हेच सांगायला तुम्हाला. हे रॉंग म्हणजे रॉंग नाही, पण ही मेथड रॉंग आहे. असं नाही करायचं. याच्यासाठी बेस्ट ऑप्शन असतो बायनॉमियल अप्रॉक्सिमेशन. काय सांगतो तो? बघा हा नंबर खूप लहान आहे. धिस नंबर मस्ट बी व्हेरी व्हेरी स्मॉल. ओनली देन वी कॅन अप्लाय बायनॉमियल अप्रॉक्सिमेशन. So that as 2 by 1000 is a very small number, we can jump this power inside. Now this number becomes 1 plus minus. The minus इथं आणा तर डायरेक्ट मायनस होऊन जाईल. 3 into 2 divided by 1000. This number becomes 6 by 1000. Now this becomes 0.006. This is the direct answer. No powers required. कळलं? तर बायनॉमियल अप्रॉक्सिमेशनचा हा फायदा असतो. मोठमोठ्या पॉवर्सला आपण आत आणू शकतो. दिस इज नोन ॲज डी मॉयवर्स थेरम. हा एक थेरम आहे. तुम्हाला मी क्वाड्रॅटिक चॅप्टर झालाय त्यानंतर जो आपला कॉम्प्लेक्स नंबर्स आहे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये हा थेरम असतो. दिस इज कॉल्ड डी मॉयवर्स लॉ. ठीक आहे. हा एक मॅथमॅटिशियन होता यांनी अप्रॉक्सिमेशनचा रूल बनवलेला आहे. इंटरेस्टिंग आहे. तर त्याला डी मॉयवर्स थेरम म्हणतात. त्याच्याने आपण मोठमोठे पॉवर गायब करू शकतो. तो तिथे डिव्हिजन मध्ये यूज होतो. ओके. सो लाईक धिस
चॅप्टर इज ओव्हर. आपलं एरर अनालिसिस वगैरे आता इथं सगळं संपलेलं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट आहे का, आपण जे एरर काढले डेल्टा ए अपॉन ए, डेल्टा बी अपॉन बी, हे सगळे मॅक्सिमम एरर असतात. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त एरर आता त्याच्यात नाही. नाही तर आपल्या आपल्या डोक्यात येऊ शकते, जर तुम्ही तो 0.1 काढला, त्याच्यावर जास्त एरर आला तर, हे की नाही? अजून एरर वाढला तर तसं नाहीये. एरर आपण जो काढतो तो मॅक्सिमम असतो, त्याच्यापेक्षा जास्त एरर निघत नाही. आता बघा, मी तुम्हाला एक क्वेश्चन दाखवतो. चला, फार लांबचा नाही, बघा तुम्हीच कराल. जेई मेन्स 2025 चा क्वेश्चन आहे, लेटेस्ट क्वेश्चन आहे एररचा. बघा काय म्हणते, एक फिजिकल क्वांटिटी आहे. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. एक फिजिकल क्वांटिटी आहे विथ व्हेरिएबल्स. 4 व्हेरिएबल आहेत. कोणती असेल आपल्याला काही संबंध नाही. एबीसीडी नावाची 4 व्हेरिएबल्स त्याने यूज केले. तर ती फिजिकल क्वांटिटी क्यूने दाखवली आणि ती या 4 क्वांटिटीला कसं यूज करून लिहिलेलं आहे, AB रेज टू 4 अपॉन CD. पॉवर आलं, हे लक्षात ठेवायचं. सम पॉवर. पॉवर मध्ये काय करतो आपण, पॉवरला खाली उतरवतो आणि एरर्स ऍड करत जातो, फ्रॅक्शनल एरर्स ऍड करत जातो. बस एवढंच लक्षात ठेवायचं. ते डिनॉमिनेटर असो कुठे असो, सबट्रॅक्ट करायचं नाही. एवढा जर डोक्यात नियम ठेवला तर क्वेश्चन फास्ट बनतो. आता इथं तुम्हाला त्यांनी काय सांगितलेले, यातली जी ए क्वांटिटी आहे ती आहे 60 प्लस मायनस 3, बी आहे 20 प्लस मायनस 0.1, त्याच्यानंतर सी आहे 40 प्लस 0.2. बघा, हे मेजरमेंट आणि एरर आहे. डी क्वांटिटी जी आहे ती 50 प्लस 0.1. आता थोडस लक्ष द्या, या इथे दिलेलं आहे प्लस मायनस 1. तर इफ परसेंटेज एरर इन क्यू इज x बाय 1000, या फॉर्म मध्ये जर पर्सेंटेज एरर असेल तर फाइंड x. जे मेन्सचा क्वेश्चन. या क्वांटिटीला या व्हॅल्यूज घेऊन कॅल्क्युलेट केलं. बघा, जास्त वेळ नाही लागत, किती फास्ट होते क्वेश्चन बघा. रेस टू सम पॉवर आला तर काय रूल होता, सर ह्याच्यातला एरर काढायचा आहे, हा म्हणून मग लॉग लागल्यावर ऍड होतेत ना. आता दाखवतो कसं लिहायचं, तुझा डाऊट क्लिअर होईल. 2 मल्टिप्लाय केले आणि त्याला एक पॉवर दिला. पॉवर दोघालाही असू शकते, एकालाही असू शकते. आपला रूल काय होता, पॉवरला बाहेर काढा. संपलं ना. चला, कसं बाहेर काढता येईल याला. ए ला पॉवर आहे का, नाही. पॉवर ज्याला आहे त्याच्यासोबतच डील करा आणि सगळ्या एररला ऍड करत जा. जसं ए ला, असं नाही ना बाबा, असं असतं तर ए आणि बी दोघांचाही पॉवर 4 असता. थोडं मॅथमॅटिकल नोटेशन समजून घ्यायला शिका. क्वेश्चन स्पष्टपणे काय सांगतोय, फक्त बी चा पॉवर आहे, ए चा नाही. काय सांगतो आपण, डेल्टा क्यू बाय क्यू काढायचा आहे. तर ह्याला कसं लिहाल, सर डेल्टा ए बाय ए प्लस, सर बी चा पॉवर 4 आहे, 4 ला बाहेर काढा, डेल्टा बी बाय बी. बघा किती सोपं असतं. सर ऍक्च्युली मायनस होतात वर जाऊ, पण आपण फ्रॅक्शन मध्ये एरर्स आर ओनली ऍडेड. याला काय लिहाल, डेल्टा सी बाय सी, त्याला एक वरच घ्यायचं याच्यासोबत, डेल्टा डी बाय डी. बघा, क्वेश्चनच संपला. डेल्टा ए किती आहे, 3. हा एरर असतो आणि त्याचा ऍक्च्युअल मेजरमेंट किती आहे, 60. 4 इंटू डेल्टा बी बघा 0.1, खाली किती आहे 20. सी सांगा 0.2 बाय 40. डी सांगा 0.1 बाय 50. जे मेन्सचा क्वेश्चन है, ठीक. अब देखो, ये 3 बाय 60, हे किती झालं 0.4, दिसलं, खाली 20, इथे 0.2 40 आणि इथे 0.1 by 50. As you can take LCM or you can make them, हे करा. आता कसंही करू शकता, काही अडचण नाही.
आता याला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर या सगळ्यांचा एलसीएम घ्या. ठीक आहे. आता एलसीएम किती येतो? 60, 20 किंवा तुम्ही 1 बाय 1 करू शकता, काही अडचण नाही. चला ह्याला काय लिहिता येते? हा जर उडवला तर 0.3, ठीक आहे नाही, म्हणजे 0.3/6. इथे काय करा, हा उडवला तर इकडे जाते 0.04/2. इकडे घ्या 0.02/4, 0.01/5. ठीक. आता किती हे किती बघा, 0.05. त्याला 0.02, 0.005, 0.002. आता या सगळ्यांना ऍड करू आपण. तर बघा 0.05, 0.02, 0.005, 0.002, 7700. त्याला तुम्ही लिहाल 77/1000. तर ओवरऑल किती आला? 77/1000. और आपको क्या बोला है? परसेंटेज एरर इंटू 100%. झालं पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट. तर बघा हा पर्सेंटेज एररचा फ्रॅक्शन राहील ना, किती आहे? x/1000 फॉर्म मध्ये आला. तर याला कम्पेअर केला तर x ची व्हॅल्यू किती येते? 77. झाले +4 मार्क. जेई मेन्सचा क्वेश्चन आहे. कोणतं हे नाही कळालं? हे हे कसं आलं? काही नाही, ह्याची ऍड हे करणं, ऍड कर इंटू 100%. का? व्हेरी गुड क्वेश्चन. पर्सेंटेज एरर इन क्यू. क्वेश्चन पर्सेंटेज मध्ये विचारलाय म्हणून. समजलं? तुम्हाला याला पर्सेंटेज करण्यासाठी काय केलं असतं तुम्ही? अरे एक मिनिट, थोडं चुकलं आपलं. आपण केलं पण याला पर्सेंटेज कव्हर करावं लागेल ना. हा, आता हे असं लिहा, पर्सेंटेज एरर किती आला सांगा? हे तुमचा फ्रॅक्शन होता. हा नाही, आपल्याला हे करायचं ना, ह्याला 100% करावं लागेल ना आधी. पर्सेंटेज मध्ये आणा ना. तर हे किती होईल? 77,000/1000 असा होईल. हे 7700/1000%. आता पर्सेंट झालं. याला कम्पेअर कोणाशी करा? x/1000 शी. सांगा x किती आहे? आन्सर 7700. कळलं? ते आन्सर 77 नाही, आपण 100% मल्टिप्लाय केलं ना त्याला. तर लक्षात घ्या, तुम्हाला जोपर्यंत एक्झाम मध्ये, हा आता याचे 2 टाईपचे प्रश्न येतात, समजून घे. जेव्हा पर्सेंटेज एरर करा म्हणतील तेव्हा आलेल्या या समला 100% ने मल्टिप्लाय करा. समजलं? आणि जर नुसतं तुम्हाला काय म्हणलं असतं, एरर इन क्यू इज x/1000 देन x इज, तर ते 77 आलं असतं. पर्सेंटेज म्हणलं नसतं तर हे मल्टिप्लाय करण्याची गरज नाही. हे डायरेक्ट फ्रॅक्शन ठेवा आणि x ची व्हॅल्यू किती येईल? 77. समजलं? जेईई मेन्सचे क्वेश्चन आहेत. लेटेस्ट आहे, 25चा क्वेश्चन आहे. म्हणून म्हणलं तुम्ही व्यवस्थित कॉन्सेप्च्युअली पुढे जायला शिका. जास्त डोकं खराब करायची गरज नाही. इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. बाकी मी तुम्हाला आता उद्या या चॅप्टरचे PYQs करून दाखवतो. मग याची पण एक शीट देतो सोडवायला. 2 झाले आपले कम्प्लीट काम. फंक्शनची बनली आहे, तुम्हाला दाखवली आता. त्याला आपण इथं स्टॉप करू.